पेनल्टी आहे, पेनल्टी आहे का? पहिला बॉल ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, चोरकस प्रहार. पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू हाताळला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समोर आघाडी प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. मुकेश त्याच्या साथीनं अभिषेक. वेगवान वेगवान रफ्तार का सौदागर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अर्थातच सातत्यानं आपल्या भात्यातील चेंडू, वेगवेगळे चेंडू पिचिंग करण्याचा कारनामा या ऋतिकच्या नावावरती राहिला. तो ऋतिक इन ऍक्शन गोलंदाजी मार्क वरती आहे. पुढचा बॉल, यावेळेस चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने चेंडू हाताळला. समन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धावची सांगता पाहायला मिळते. निर्धावची सांगता पाहायला मिळते. सातत्याने धारदार बहारदार गोलंदाजी राहिली आहे. प्रभावित केलंय गोलंदाजानं, अक्षरशः फलंदाजाला अचंबित केलंय. थांबून ठेवला, रोखून ठेवला. यावेळेस लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. अगदी वेळा संघ आपण मागे थांबलात. आपण डगआउट्स मध्ये या. वेळा संघ या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. वेळा संघ डगआउट्स उभारलाय आपल्याकरिता. डगआउट्स आपल्याकरिता उभारलाय. पंच थांबवायचा आहे. जे खेळाडू कक्ष उभारलाय त्या खेळाडू कक्षांमधूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. बघा, दोन्ही संघांना विनंती असेल, आपण खेळाडू कक्ष उभारलाय त्या खेळाडू कक्षामधूनच जायचं आहे. येस, वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू हाताळत असताना, 3 चेंडू डिलिव्हर करत असताना 1 धाव अर्जित झाली आहे. रणसंख्या स्कोर कार्ड वरती 1च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पुन्हा एकदा निघालेत. पुढचा बॉल, यावेळी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. आडवा बाटनं क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट लेगला तैनात. पहिलं षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळते. व्यूव्हरचना जर आपण पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. एक बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन यावेळी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये. टिपता असेल संपतात पहिला फलंदाजाचा खेळ. फलंदाज डिपार्ट्स गॉन. जन्मोजन्मीचा तुझा माझा प्यारे तुला. पहिला विकेट आपल्या नावे केलाय. पहिलं सफलता प्राप्त झाली आहे ऋतिकला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल 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 हलक्या हाताने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट लेग फाईन लेगला. यष्टी रक्षक बॉलला चेस करतायत.
दोन धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या सहाय्याने रणसंख्या साऊन पोहोचत्या पहिल्या षटका अखेरीस एक धाव अर्जित होत्या. तीन धावा पहिल्या षटका अखेरीस रणसंख्या जर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपला. पहिल्या षटका अखेरीस ऋतिकने जर आपण पाहिलात ना तर कम खर्चा फुल चर्चा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने स्वतःच्या नावाला गोलंदाजी करत असताना वलय निर्माण केला आणि ती वलय निर्माण करत असताना अखेरकार महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता चेंडू त्याच्या हातामध्ये सुपूर्द केला. तदनंतर त्या नावाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अर्थातच गोलंदाज ऋतिक पहिला षटक संपलाय. पहिल्या षटका अखेरीस रणसंख्या 3 धावा 3 रन्स लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. आदगाव संघ आपण घाई करा. आदगाव संघ घाई करा. चला दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता कोणाला प्राचरण केलं जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल. अर्थातच राज क्या जलवा दिखाएगा आज. राजला प्राचरण केलंय. राज पहिला बॉल. ओहो यावेळी जाऊ दिलाय. यस नो चेंडू हाताळला. 4 आणि 5 चा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर्स सिग्नल. यस आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 2 सातत्यानं संघ स्पर्धा परिपूर्ण करण्याचं काम पंचांचा डिसिजन पंच दर्शवत असतात. त्यामुळे पंचांचा मान सन्मान करा. अर्थातच पंचांनी दिलेल्या डिसिजन ऑनफिल्ड डिसिजन मान्य करावा लागेल. चला ऑनफिल्ड डिसिजन मान्य करावा लागेल. आदगाव संघ. चला आदगाव संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. श्री कालभैरवनाथ सर्वा आणि त्याच्या विपक्ष श्री समर्थ आदगाव या दोन संघाच्या दरम्यान लढत होईल. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता या. यस नो चेंडू असेल. आता इथून पुढे श्री हनुमान चषक 2025 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. आता पंचांना सिग्नल दिलाय. पंचांना लायसन देखील दिलाय फलंदाजाकडे. अर्थातच हवे त्या ठिकाणी हवे त्या दिशेला खेळण्याचा प्रयास. देख घुमा के सफल झाले. बाग फुटला गेले. कट केला. यस फाईन लेगला गोशांकी 17 एकदा वर्जित होत्या. एकेरीच्या सहाय्याने रणसंख्या 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यस बघा ते नेट लावले गेला त्या ठिकाणी सराव करू नका. आपल्याला निर्बंध. जे खेळाडू तिथे सराव करतायत विनंती असेल आपल्याला ऑथॉरिटी नाहीये. पुढचा बॉल ऑन दी अप खेळलाय. फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॅटच्या रनर मध्ये आलाय. पाठवून दिलाय. यस अंपायर सिग्नल आलाय. बॉल चाललाय अगदी हवेच्या वाटांशी वार्तालाप करणारा हा उत्तुंग दर्जेदार शानदार असरदार षटकार
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, न्यू इंडिकेट नवीन उमेदवार अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. दुसरे षटक मार्गस्थ आहे. राज गोलंदाजी मार्गवरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समोर जर आपण पाहिलं तर मुकेश स्ट्राईक कडे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा पुढचा बॉल फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्याला हुलकावणी देत गोलीच्या वेगानं फरार. सीमा पार. रन मिळतील 4. आलाय दर्जेदार चौकार. चौकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या 15च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फन पाय. पुढचा बॉल राज ओव्हर द विकेटने निघालात पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर आपाम पूल आपाम जॅक करण्याचा प्रयत्न बनायला गेलो होतो. कॉर्नर लागल्या बॅटची कॉर्नर. फलंदाज डिपार्ट्स गॉन. फाइव 15 धावा 15 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. रिव्ह्यू आहे का? यावेळेस हलक्यातनं फ्लिक केलाय. हलक्यातनं स्टे केल्या. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वर्जित होतीये. एकेरीच्या 6 रणसंख्या. दुसरा षटक संपलाय. दुसऱ्या षटकाखेरी 16
धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2.0चा खेळ संपलाय. चला आदगाव टीम वर्क नको आहे मैदानाच्या आतमध्ये. आदगाव संघ हंपस. चला आदगाव संघ कुणाला बोलवायचे. श्री कालभैरवनाथ सर्वा आणि श्री समर्थ आदगाव सर्वा. चला आपण या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय. यावेळेस वेट अँड वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला टिपला असेल. संपतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन गॉन. तर जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल काय नाही मिळणार हा तर नशिबाचा खेळ. परंतु प्रयत्न इतका करा ना की परमेश्वरला देणं देखील भाग पडेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांचा परिश्रम आहे. आणि सध्याच्या घडीला बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व आहे. हे युद्ध सुरू आहे. त्या युद्धामध्ये जर आपण पाहिलात ना तर योद्धा कोण ठरणार याची देखील चर्चा रंगणार आहे. सध्याच्या घडीला विकेटचं पतन आहे. फलंदाजाला माघारी परतवला. शेवटच्या षटक हाताळण्याकरिता संकेतनं पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. कमबॅक दर्शवला. 16 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅटच्या स्टिकरला बॉल ब्रश करतोय. यष्टीरक्षक बॉलला चेस करतायत. एकदा वर्जित होतीये. एकेरीच्या सारण रणसंख्या आता 17. 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटक्यात 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 आहे वजन. धावा मिळत आहेत तब्बल अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. आपल्या रडांमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना मुंबईची भेल पुण्याची मिसळ. मुंबईची भेल पुण्याची मिसळ. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षय भावाची आली आहे वेळ. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलात ना तर अक्षय नावाचं वादळ घोंगावतोय. तुझं पंख दिलंय देवानं घे सामर्थ्यानं. तरी डोंगर हिरवर आणि जा ओलांडून या सारे. मैदानाच्या आतमध्ये पंकज अक्षय मैदानाच्या आतमध्ये आता बरसतोय. संकेतवरती वार प्रतिवार. यावेळेस लो फुलटा चेंडू आडवा बॅटनं खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज उचलली आहे जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. ठोकला. तिसरा सलगचा चौकार. मास्टर चौकाराला रणसंख्येला देखील आकार आलाय. वेलकम
पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. विकेट विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होतोय. आंतरराष्ट्रीय परिचित नियम क्रमांक 17 पंच दर्शवत्यात. षटक संपुष्टात आला. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा बनविल्या गेल्यात. 33 आणि 34 धावांचं लक्ष उभारला. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयाकरिता 34 धावा. काय घडणार काय बिघडणार उत्तरार्धामध्ये आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. तुर्तास एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करतो. चला सर्व संघ संघाच्या सर्व सदस्यांना लाईनमॅनसाठी एक खुशखबर आहे. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही झेल पकडलात तर नरेश तुरे यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपये देण्यात येणार आहेत. यस आयवा कॅच. आयवा कॅच आली आहे. आता प्रेक्षक वर्गांसाठी देखील सुवर्ण संधी लाभली आहे. सुवर्ण संधी लाभली आहे. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण आयवा कॅच पकडलीत तर मात्र नरेश तुरे दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला 100 रुपये रोख इनाम दिला जाईल. श्री हनुमान गोल्डन क्रिकेट संघ गोंडघर यांच्या सानिध्यानं आयवा कॅच साठी 100 रुपयाचा पारितोषिक आला. आणि या जर वन हातानं एका हातानं जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर मात्र दीपेश तुरे यांच्या माध्यमातून 200 रुपये रोख इनाम दिला जाईल. बघा आता छोट्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आली आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जा. बाउंड्री लाईनचा खऱ्या अर्थानं ताबा घ्या आणि 200 रुपये मिळवा. 100 रुपये मिळवा. यस ही शिस्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लाईनअप मध्ये संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं क्रिकेटनं काय दिलं प्रश्न चिन्ह आहे. परंतु क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांनाच अर्थातच शनिवार आणि रविवार दिलं आणि त्याचबरोबर रक्ताची नाही तर आपल्याला खऱ्या अर्थानं या मैदानाच्या आतमध्ये आपल्या सानिध्यातील हे मित्र दिलं. क्रिकेटनं काय दिलं तर क्रिकेटनं तुम्हा आम्हा सर्वांनाच खऱ्या अर्थानं हा धर्म दिला आणि तुम्हा आम्हा सर्वांच्याच मनावरती आदिराज्य गाजवणारा खेळ अर्थातच क्रिकेट. चला जशी मॅच लावेल सुरुवात पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये बनवायचे आता धावा 34 धावांचा पाठलाग करण्याकरिता आघाडीला प्रारंभिक जोडी कोणती येईल चर्चा होईल. तुर्तास एक डीजेच्या माध्यमातून संधी घेऊयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन यस आपण जाऊयात. यापुढील होणारा सामना नाणेफेकीचा कॉल होतो. कालभैरवनाथ सर्वे विरुद्ध श्री समर्थ आदगाव आणि यांचं टॉस आमच्या संघाचे सदस्य विशालजी तुरे साहेब करतील. पुन्हा छाप आलाय. कालभैरवनाथ सर्वे या संघाने टॉस जिंकलेला आहे. तर मी राजेश झाला विचारेन की तो प्रथम काय करणार आहे. मी प्रथम फलंदाज म्हणजे गोलंदाज केलं. ठीक आहे. कालभैरवनाथ सर्वे या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तरी दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
चला जाऊयात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय अर्थातच युनिक लाईव्ह यांच्या माध्यमातून या युट्यूबचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच प्रथमच पर्व पहिल्या आणि त्यातच सर्व खऱ्या अर्थानं गोंडघर गावानं स्वप्न पाहिलं. अगदी स्वप्न पाहिलं नव्हे तर ते स्वप्न सत्यात उतरलंय. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळते. पहिला षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात तळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मुकेशला यांना पाहतोय आपण आणि आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये राज आणि त्याच्या साथीनं सौरभ. 34 धावांचं टार्गेट आहे. 34 धावांचं पाठलाग करण्याकरिता मी मगाशी देखील म्हटलं कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक वेल जज जजमेंट आपल्याला पाहायला मिळाले. हाताला ब्रश करून चेंडू धरतीला दान झाला. जीवनदान मिळाला फलंदाजाला. यस पहिल्या षटकात तळण्याकरिता मुकेश इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. एक उंच पुरा हाम ऍक्शन गोलंदाज वर द विकेटने रवाना होत आहेत. यस समालोचन कक्षाच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये तैनात आहेत. लो उलटा चेंडू आडवा बाटना खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅप आहे खूप मोठा. नाही धाव संख्येला टोटा. पण बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय वाईट इस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा पार. सेवन रन्स ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस बॅटची आतली कडा आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजानं जर आपण पाहिलात ना तर खऱ्या अर्थानं संधी दिली होती फलंदाजाला आणि खऱ्या अर्थानं एक आपण पाहिली एक मॅच आपण पाहिली ती श्रीलंका इंडियाची. अगदी भारतीय संघाचे हिटमॅन रोहित शर्मा तिसारा पर्याय काढून 4 धावसंख्येवरती झेल सोडला. तदनंतर 264 ची बहारदार इनिंग रेकॉर्ड ब्रेक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. कॅच छूटा गेंदबाज का दिल टूटा. बल्लेबाज ने एक रन को भी लूटा. अगदी खऱ्या अर्थाने एक रणसंख्या देखील परिपूर्ण करताना पाहायला मिळाली. क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटका अखेरीस रणसंख्या 9 आणि खऱ्या अर्थानं किती मी या श्री हनुमानच्या जगाचं गुणगाण गाऊ. 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटका अखेरीस. चला घाई करा. चला वेळात संघ आपण घाई करा. वेळात संघ दुसऱ्या षटकात तळण्याकरिता अभिषेक इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर आपण पाहिलं ना तर राज क्या जलवा दिखाएगा आज. मैदानाच्या आतमध्ये मोठी सफलता प्राप्त केली आहे राजनं. आता बॅटिंग करायच्या इथून पुढे बॅटचा फ्लो आपल्या संघासाठी खोलायचा आणि आपल्या संघासाठी जी संकटात सापडलेली नाव आहे तिला पहिलं तरी किनारी लावण्याचं काम राज करेल का तितकंसं पाहावं लागेल. पहिलाच बॉल राजच्या राडांमध्ये आलाय. चोरकस प्रहार केला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला चेस करतायत. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या सहाय्याने रणसंख्या जाऊन पोहोचते आता 11 या आकड्यावरती. 1.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर 12.55 चा आहे.
34 धावसंख्येचा टार्गेट सेट केला गेला. लो फुलटॉस चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न असफल राहिला. अपयशाची ताप फलंदाजाच्या पाठीवरती. यस, लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवतात. एक धाव अर्जित होतीये. एकेरीच्या सामन्यात आता रणसंख्या 1-2. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस कुठल्या स्पॉट वरून चेंडू हाताळला, धीम्या गतीनं चेंडू हाताळला. चेस स्विंग अँड मिस. एसटी रक्षकाचा 20वा घेतोय चेंडू, निर्धाव. येस, सातत्यानं धीम्या गतीने चेंडू हाताळत आहेत. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतोय, सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, निर्धाव. यावेळेस सन्मान दिलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कल मध्ये. एक धाव अर्जित होतीये. सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला सांगितलं जातं, अगदी चांगल्या चेंडूंना सन्मान द्या, खराब चेंडूंचा समाचार घ्या. अगदी सन्मान दिलाय, एक धाव अर्जित केलाय, हलक्या हातानं फक्त स्टे केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या दस्तकावरती मस्तक देणारा. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. या तवा शानदार 4. थँक्यू डीजे मास्टर. 170 रन, 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे अर्धा पल्ला गाठलाय. अजूनही येणारे चेंडू असतील 6. इक्वेशन समीकरण, येणारे चेंडू असतील 6 आणि विजयाकरिता 17 धावा. 6 चेंडू मध्ये 17 धावा. विजयाकरिता कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता हाणामारीचा षटक जयेशला प्राचरण केले गेला. जयेश वरती निर्धारित नजर असतील आणि समोर जर आपण पाहिलं ना तर एक बाजूला राज आहे तर दुसऱ्या बाजूला सौरभ आहे. विजयाकरिता 6 चेंडू, इक्वेशन समीकरण, 17 धावा. मग एक बाजूला आपण पाहतोय अर्थातच वेळा संघ, दुसऱ्या बाजूला आदगाव, श्री कुंभलचा आदगाव. या दोन संघाच्या दरम्यान लढत सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना सुरू आहे. येस, लेट्स प्ले. शेवटचा स्लॉगर हाताळतोय जयेश. पहिला बॉल, 6 चेंडू, 17 धावा. पहिलाच बॉल आडवा बाटना खेळलाय, संधी निर्माण झाली आहे, एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि काय घडतंय, 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटल्या, 3 धाव. तिसरी धाव विकेट सॅक्रिफाइस करावी लागते आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. तुटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि खोड असलं तरी चालेल. मैदानाच्या आतमध्ये तुटायचं आहे, भिडायचं आहे, संघर्ष करायचा आहे
आणि संघर्षाचा संघर्षमय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला लपिटला, अगदी 2 क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप चांगला मिळाला आणि मी तर म्हणेन हा संजीवनी देणारा, विजयाचा शंखनाद फुकणारा चोरकस प्रहार, बल्ले से किया वार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार, चौकार. यावेळेस इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंटला टिपताय सेल, ठरतोय फलंदाज फेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डेजे मास्टर. 2 चेंडू येणारे असतील आणि 9 धावा. 8वा नजीमुल्ला ट्रॉफी. अगदी टेनिस विश्वातील खूप मोठं नाव रजत मुंडे डिंगडॉंग संघाकडून खेळत असताना 2 चेंडू 10 धावा हव्या असताना अक्षरशः 2 षटकार उत्तुंग ठोकलेत त्या खेळाडून. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत ना तोपर्यंत असं एकही बाकीत नाहीये. त्यानं मात्र विजयाची शाश्वती दिली आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल. प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 चेंडू आहे, 9 धावा आहेत. तो गेंद 9 रन. स्विंग अँड मिस. गुडलँड स्पॉट वरून चेंडू हाताळला. पिचिंग करत असताना हलकासा वळण घेतोय. इष्टी रक्षकाचा हातामध्ये विसावतोय. निर्धाव. औपचारिकता उरल्या मैदानाच्या आतमध्ये. तर विजयाकरिता 1 चेंडू आणि 9 धावा. चला लगेचच यानंतर होणारा सामना आपल्या भेटीला येतोय. श्री कालभैरव सर्व आणि श्री समर्थ आदगाव या 2 संघाच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल. यस आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. व्हाईट बॉल दर्शवलाय पंचानं. 1 चेंडू 8 धाव. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर आपाम पूल आपाम चॅक खडे खडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न. सामना फिनिश. सामना जिंकलाय. टीम जर आपण पाहिलात ना तर वेळा संघानं विजय संघाचं सहर्ष स्वागत. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट अबाउट ओनली 1 मॅन मिस्टर अक्षय. अक्षय या आपण. अक्षय शानं मात्र 4 चेंडू फेस करत असताना 16 धावसंख्या ठोकल्यात. आणि ती 16 धावसंख्या जर आपण पाहिलीत ना तर कलाटणी मारणारी राहिली आहे. अक्षय या आपण. आणि यानंतर होणार सामना श्री कालभैरव सर्व आणि त्यांच्या विपक्ष श्री समर्थ आदगाव या 2 संघाच्या दरम्यान होईल.